शिक्षक म्हणून तुम्हाला फेलोशिप मिळवायची. तर तुम्ही कुठल्यातरी एका विषयाशी, क्षेत्राशी किंवा एखाद्या कन्सेप्टवरती काम करताय. तर सिंपल आहे, तुम्ही Googleवरती जाऊन शोधा. म्हणजे एकट्या बालाजी जाधवने सांगून किती लोकांना माहिती होणार आहे. तर बिलकुल. Googleवरती शोधा, फेलोशिप फॉर सायन्स टीचर, फेलोशिप फॉर हिस्ट्री टीचर, फेलोशिप फॉर टेक सॅव्ही टीचर्स आणि मग जगभरामध्ये अवेलेबल असलेल्या फेलोशिपची तुम्हाला तिथे माहिती मिळते. फक्त आता त्याच्या पुढे जाऊन प्रश्न राहतो, की ती माहिती मिळाली. मग त्या दृष्टीने तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करावं लागेल. तुमचा प्रोजेक्ट लेखन असेल त्याच्यामध्ये, त्याचं सादरीकरण असेल, त्याच्या डॉक्युमेंटरी बनवणं असेल आणि त्याच्यासाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं असेल. आणि हे प्रत्येक शिक्षकाला शक्य होऊ शकतं. आणि याच्यासाठी कुठलीही फीस तुम्हाला पे करायची आवश्यकता नाही. तुमचा टाईम आणि तुमचं नॉलेज या 2 सर्वोत्तम तुमच्या फीस असणार आहे. हां, काही वेळा त्यामध्ये तुम्ही रिजेक्ट व्हाल. पण रिजेक्शन इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर द नेक्स्ट फेलोशिप. आणि मग मी पण अशा खूप साऱ्या फेलोशिपमध्ये रिजेक्ट झालेलो आहे. परंतु अशा प्रकारे शोधल्यावर आणि असं प्रिपरेशन केल्यावर महाराष्ट्रातले शेकडो शिक्षक, देशभरातल्या नव्हे जगभरातल्या अनेक फेलोशिप्स तुम्हाला स्वतःला सुद्धा मिळू शकतील. टीचर, फेलोशिप फॉर हिस्ट्री टीचर, फेलोशिप फॉर टेक सॅव्ही टीचर्स आणि मग जगभरामध्ये अवेलेबल असलेल्या फेलोशिपची तुम्हाला तिथे माहिती मिळते. फक्त आता त्याच्या पुढे जाऊन प्रश्न राहतो, की ती माहिती मिळाली. मग त्या दृष्टीने तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करावं लागेल. तुमचा प्रोजेक्ट लेखन असेल त्याच्यामध्ये, त्याचं सादरीकरण असेल, त्याच्या डॉक्युमेंटरी बनवणं असेल आणि त्याच्यासाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं असेल. आणि हे प्रत्येक शिक्षकाला शक्य होऊ शकतं. आणि याच्यासाठी कुठलीही फीस तुम्हाला पे करायची आवश्यकता नाही. तुमचा टाईम आणि तुमचं नॉलेज या 2 सर्वोत्तम तुमच्या फीस असणार आहे. हां, काही वेळा त्यामध्ये तुम्ही रिजेक्ट व्हाल. पण रिजेक्शन इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर द नेक्स्ट फेलोशिप. आणि मग मी पण अशा खूप साऱ्या फेलोशिपमध्ये रिजेक्ट झालेलो आहे. परंतु अशा प्रकारे शोधल्यावर आणि असं प्रिपरेशन केल्यावर महाराष्ट्रातले शेकडो शिक्षक, देशभरातल्या नव्हे जगभरातल्या अनेक फेलोशिप्स तुम्हाला स्वतःला सुद्धा मिळू शकतील.